मी एक जास्त पगाराची नोकरी घेतली जिथे एकच नियम होता, कधीही बोलू नये आणि आता कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. काम सोपं होतं, फोन उचलणे, कॉलरचं ऐकणे. पण जर तुम्ही उत्तर दिलं तर तुमचा खेळ खल्लास. ऑफिस खूपच भीतीदायक होतं. आम्ही कॉर्पोरेट मास्क घातले होते. ना नाव ना बोलणं. फोन करणारे नेहमीच खूप घाबरलेले असायचे. ते मदतीसाठी ओरडायचे, त्यांच्या दाराबाहेर कोणीतरी आहे असं सांगून. माझे मॅनेजर्स त्यांना सिम्युलेशन्स म्हणायचे. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला कारण पैसे खूप जास्त मिळत होते. पण मग मला फोनवर माझी मैत्रीण मेबेल ऐकू आली. मी हळूच तिचं नाव घेतलं. फक्त एक शब्द आणि तेवढं पुरेसं होतं. मला लगेच कामावरून काढून टाकलं गेलं. काही दिवसांनी मी मेबेलला पाहिलं, किंवा जे काही उरलं होतं ते. ती वितळलेल्या मेणासारखी दिसत होती. डोळ्यांच्या जागी खोल खड्डे आणि तीक्ष्ण दात. ती माझ्या मागे माझ्या घरी आली आणि तिने माझं बोट तोडून खाल्लं. मी मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे कोणताही डायल टोन नव्हता. फक्त शांतता. मग मला सत्य समजलं. मी केलेला प्रत्येक कॉल पुन्हा त्याच कॉल सेंटरकडे वळवला जात होता. आता मी ओरडत होते आणि माझी सहकारी फक्त ऐकत होते. माझ्याकडे वाचण्याची एकच संधी होती. मी पुन्हा फोन केला आणि एका सहकारी महिलेला तिच्या आजारी आईबद्दल खोटं बोलून बोलतं केलं. ती बोलली आणि क्षणात तो राक्षस गायब झाला. मी वाचले, पण आता मी शांत बसणार नाही. मी ते कॉल सेंटर पूर्णपणे जाळून खाक करणार आहे.